नोकरशाही एक अशी कल्पना जिने आपल्या जगाला अक्षरशः आकार दिला आहे. एक असं शक्तिशाली आणि कार्यक्षम यंत्र म्हणून ही प्रणाली तयार केली गेली होती. पण मग असं का होतं की जी प्रणाली कार्यक्षमतेसाठी बनवली तीच अनेकदा आपल्या प्रगतीत अडथळा बनते? चला आज आपण याच कोड्याचा उलगडा करूया. मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल. सरकारी कार्यालयातल्या फेऱ्या, कधीही न संपणारे अर्ज आणि ते नियमांचं चक्रव्यूह, हे सगळं किती निराशाजनक असू शकतं नाही का? पण आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? हीच अडवणूक करणारी प्रणाली जगातली सगळ्यात कार्यक्षम आणि तर्कशुद्ध व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली होती. मग असं नेमकं काय झालं की परिपूर्णतेसाठी बनवलेलं हे यंत्रच बिघडायला लागलं? आज आपण याच रहस्याचा उलगाडा करणार आहोत. तर ही कल्पना आली कुठून? याच्या मुळाशी आहेत महान समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर. त्यांनीच आदर्श नोकरशाहीचा एक आराखडा मांडला. त्यांच्या मते मानवी कामाला संघटित करण्याची ही जगातली सर्वोत्तम पद्धत होती. वेबरच्या डोक्यात आदर्श नोकरशाही म्हणजे काय होतं? तर एक असं मशीन ज्याला भावनाच नाहीत. तिथे फक्त आणि फक्त औपचारिक संबंध असतील, लिखित नियम असतील आणि एक कठोर पदानुक्रम असेल. म्हणजे प्रत्येक निर्णय हा मैत्री किंवा नात्यावर नाही, तर थेट नियमांच्या पुस्तकावर आधारित असेल. आणि हे सगळं कशासाठी? तर जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी. आता गंमत बघा, यात एक अनपेक्षित वळण आहे. ज्या वेबरने ही प्रणाली तयार केली ना, त्यांना स्वतःलाच तिच्या धोक्यांची पूर्ण जाणीव होती. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की या परिपूर्ण दिसणाऱ्या यंत्रात कुठेतरी काहीतरी मूलभूत कमतरता आहे. वेबरला भीती होती की ही कठोर प्रणाली माणसाचं स्वातंत्र्य, त्याची सर्जनशीलता आणि पुढाकार घेण्याची वृत्तीच संपवून टाकेल. माणसं फक्त नियम पाळणारी यंत्र बनतील. आणि म्हणूनच ते म्हणाले की ही प्रणाली आत्मा नसलेले विशेषज्ञ तयार करेल, म्हणजे असे लोक जे संकटाच्या वेळी पूर्णपणे निरुपयोगी ठरतील. आणि झालंही तसंच. वेबरच्या शंका लवकरच खऱ्या ठरल्या. या परिपूर्ण यंत्राचा पहिला आणि सगळ्यात मोठा दोष त्याच्या स्वतःच्या रचनेतच दडलेला होता. पाहूया तरी कसा. समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट के मर्टन यांनी या समस्येला एक अगदी अचूक नाव दिलं, नोकरशाही कर्मकांड. हा नेमका तो क्षण आहे जेव्हा मशीनचे गिअर ध्येयाकडे जाण्याऐवजी स्वतःच्याच प्रक्रियेत अडकून गोल गोल फिरत राहतात. म्हणजे नियम हे ध्येय गाठण्याचं साधन न राहता नियम पाळणं हेच अंतिम ध्येय बनून जातो. याचं एक भयानक उदाहरण म्हणजे भोपाळ बलात्कार प्रकरण. विचार करा, एक पीडित मुलगी पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी जाते आणि तिला सांगितलं जातं की घटनास्थळ आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही दुसऱ्या स्टेशनमध्ये जा. आता नियमानुसार हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असेलही, पण माणुसकीच्या दृष्टीने ही एक मोठी चूक होती. हेच आहे नोकरशाही कर्मकांडाचं भीषण वास्तव. मर्टन आणि लिप्सेट सारख्या विचारवंतांनी दाखवून दिलं की ही काही एकच समस्या नाहीये. जेव्हा कामगारांना असं वाटायला लागतं की ते फक्त यंत्राचा एक छोटासा भाग आहेत, तेव्हा त्यांची सर्जनशीलता मरते. नियम इतके महत्त्वाचे होतात की संस्थेची उद्दिष्टे बाजूला राहतात आणि बदलालाच विरोध केला जातो. आणि मग हळूहळू ही प्रणाली आतून पोकळ होऊ लागते. वेबरच्या त्या परिपूर्ण आराखड्यात एक खूप मोठी गोष्ट गहाळ होती, आणि ती म्हणजे मानवी घटक. त्यांनी अशा मशीनची कल्पना केली होती ज्यात माणसं काम करतील, पण माणसाचं मन, त्यांच्या भावना, त्यांची मैत्री, त्यांच्यातील नातेसंबंध याला त्या आराखड्यात कुठेच जागा नव्हती. आणि इथेच पीटर ब्लाउ यांच्या अभ्यासाने वेबरच्या कल्पनेला थेट आव्हान दिलं. म्हणजे बघा, एकीकडे वेबरने फक्त औपचारिक संबंध आणि लिखित नियमांची कल्पना केली होती, तर दुसरीकडे ब्लाउ यांना प्रत्यक्षात काय आढळलं की संस्था चालतात त्या अनौपचारिक नेटवर्कवर, सामाजिक संबंधांवर आणि सततच्या वाटाघाटीवर. कागदावरचे नियम एकीकडे आणि प्रत्यक्षातले व्यवहार दुसरीकडे. आणि यातला विरोधाभास असा की ज्या अनौपचारिक संबंधांना वेबर यंत्रातली त्रुटी मानत होते, तेच संबंध प्रत्यक्षात काम पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. हे अलिखित नियम आणि मैत्रीचे संबंध अनेकदा कार्यक्षमता कमी करण्याऐवजी ती वाढवतात. आता तिसरा आणि एक महत्त्वाचा मुद्दा, नोकरशाहीवरचा एक मोठा आक्षेप हा आहे की हे एका विशिष्ट वातावरणासाठी बनवलेलं साधन आहे. म्हणजे जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा हे साधन पूर्णपणे निकामी ठरतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे A.W. गोल्डनर यांचा खाण कामगारांवरचा अभ्यास. आता खाणकाम हे अत्यंत अनिश्चित काम आहे, नाही का? पुढच्या क्षणी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा व्यवस्थापनाने उत्पादनावर आधारित एक निश्चित वेतन प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कामगारांनी बंड केलं. का? कारण जिथे प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येतो,
तिथे एकाच साच्यातले नियम चालत नाहीत. बर्न्स आणि स्टॉकर यांनी यालाच मेकॅनिस्टिक आणि ऑर्गॅनिक प्रणाली असं छान नाव दिलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मेकॅनिस्टिक म्हणजे यांत्रिक प्रणाली. ही कारखान्यासारख्या अपेक्षित कामांसाठी अगदी योग्य आहे. पण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय प्रणाली, जी आजच्या तंत्रज्ञानाच्या जगासारख्या अनपेक्षित आणि सतत बदलत्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे. थोडक्यात काय तर कामाच्या स्वरूपानुसार योग्य साधन निवडावं लागतं. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? नोकरशाहीचा मूळ विरोधाभास हा आहे की जी तर्कशुद्धता तिला अतिशय कार्यक्षम बनवते तीच तिला कठोर, अमानवी आणि बदलास विरोध करणारी बनवते. म्हणजे बघा, तिची जी ताकद आहे ना, तीच तिची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या जगात वेबरने दिलेला नोकरशाहीचा मूळ आराखडा खरंच कालबाह्य झाला आहे का? की आपल्याला फक्त तो वापरण्याची योग्य जागा आणि योग्य पद्धत शोधण्याची गरज आहे? यावर विचार नक्की करायला हवा.